पाण्याच्या टाकीमध्ये पडून महिलेचा मृत्यू, पिंपरी चिंचवडच्या डुडुळगाव येथील घटना। बांगलादेशामध्ये सत्ता पालटानंतर 1.5 वर्षांनी निवडणुका, पुढच्या वर्षी 12 फेब्रुवारीला होणार मतदान, बांगलादेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची घोषणा। नमस्कार, मी जगदीश देशमुख। मेट्रो एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्व मेट्रो परिसरातील महत्त्वाच्या आणि इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला मेट्रो एक्सप्रेसमध्ये घ्यायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीलाच बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून। सुरुवातीला बातमी क्रिकेटच्या मैदानातून। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा T20 सामना आणि या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव झालाय। दक्षिण आफ्रिकेनं भारताला 51 धावांनी हरवलंय। 5 सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेनं 1-1 अशी बरोबरी केली आहे। पहिला सामना भारतानं जिंकला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर मात केली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आयुष शेट्टे आपल्या सोबत जोडलेत। आयुष, भारताच्या पराभवाची नेमकी कारणं काय आहेत? कटकचा सामना गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघाने आज उत्कृष्ट असं पुनरागमन केलं आहे आणि मालिकेत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे। दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डिकॉकने 90 धावांची खेळी केली आणि त्याच्या या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघ 213 धावा करू शकला। दुसरीकडे बघायला गेलं तर भारतीय संघाकडून तिलक वर्मा सोडल्यास बाकी सर्व भारतीय फलंदाज मोठी धावसंख्या करण्यास निष्फळ ठरले आणि दक्षिण आफ्रिकेकडून एनगिडी, येन्सन आणि सिम्पाला यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर ओटनील बाटमन यांनी 4 विकेट्स घेऊन भारतीय संघाचं कंबरडं मोडून टाकलं। भारतीय संघासाठी सर्वात मोठं चॅलेंज आहे की सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल यांचा फॉर्म, तर याच्यावर भारतीय संघ कसा तोडगा काढतो हे नक्कीच बघण्यायोग्य असेल। जी, धन्यवाद आयुष दिलेल्या माहितीबद्दल। एक धक्कादायक बातमी मुंबईतल्या विक्रोळीमधून। विक्रोळीमध्ये पादचारी पुलावरून विद्यार्थ्यांचा जीव घेणा प्रवास सुरू आहे। पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणामुळे